आपण सेटअप दिलेला होता निफ्टी 50मध्ये. तर निफ्टी 50मध्ये काय नक्की सांगितलं होतं की 88वरती PCR होता. 88वरून PCR कुठे गेला आपण जर बघितलं या ठिकाणी निफ्टी ट्रेडर PCR. इथं जर आपण निफ्टी ट्रेडर PCRमध्ये जर निफ्टीचा PCR पाहिला तर आपण बघू शकतो की सकाळी PCR होता 88वरती, बरोबर आहे. 88वरती ओपन झाला, ठीक आहे, हे बघा. आणि नंतर कुठं गेला 77वरती गेला, बरोबर आहे. एक समथिंग हिअर 0.77. इथून काय सांगितलं होतं की इथून PCR जर 88च्या वरती गेला तर मार्केट बुलिश होईल. 88च्या वरती तर PCR नाही जाऊ शकला, प्लस रेजिस्टन्सला आपल्या मार्केट गेलं. 83वरती PCR गेला, 88ला क्रॉस केलं नाही. याचा अर्थ काय झालं, मार्केट आज होतं बेरिश. आता मार्केट वरती गेलं त्याचं कारण काय होतं की मी जो दिलेला रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्सवरती मार्केटला आपली प्रायजेक्शन बनवायची होती, बरोबर आहे. त्यासाठी सकाळी मार्केट काय झालं, वरती गेलं. आणि आपण जसा हा सेटअप दिला होता तीच ड्रॉइंग आहे ही. तर इथून मार्केट वरती गेलं आणि जसं मी सेटअप दिला होता की डबल टॉप बनेल त्याच प्रकारे या ठिकाणी एक डबल टॉप बनवलेला आहे मार्केटनी. या ठिकाणी आपण सगळे बघू शकतोय की हा पहिला टॉप आणि हा दुसरा टॉप, ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक मोठंसं टार्गेट अचीव झालेलं आहे आपल्याला. जसं सांगितलं होतं तसं एकदम सेम सेटअप बनलेला आहे. इथून जर डबल टॉप बनल्यानंतर जर एंट्री घेतली असेल तर इथून आपण बघू शकतो की 770 आणि इथं 619 म्हणजे 50 पॉईंट एकदम इझिली अचीव झालेले आहेत आपल्याला. म्हणजे आजचा जो सेटअप आहे आपला तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर अजून एकदा मार्केटने दुसरा पण चान्स दिलेला आहे की या ठिकाणी जर बघितलं की हेड अँड शोल्डर पॅटर्न, डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डर, तर या ठिकाणी डबल टॉप पण चांगला चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेड अँड शोल्डर पण चांगला चाललेला आहे. जर हेड अँड शोल्डर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला इझिली दिसू शकतो, ठीक आहे. हे बघा या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्न पण बनलेला आहे आपला. शोल्डर, हेड आणि शोल्डर हा सुद्धा पॅटर्न एकदम बेस्ट चाललेला आहे. या ट्रेडने सुद्धा आपल्याला किती पॉईंट दिले, 630 आणि टार्गेट कुठे गेलेलं आहे 596. म्हणजे एक जवळपास 35-40 पॉईंटचं आपल्याला टार्गेट मिळालेलं. म्हणजे दोन्ही आपले जे आज प्रायजेक्शनचा सेटअप आपण दिलेला होता तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे. ज्यांनी PCR पाहिला, ज्यांनी PCR सेंटिमेंट पाहिलं, ज्यांनी PCRवर लक्ष दिलं त्यांना व्यवस्थितपणे समजलं असेल की आपला 88वरचा PCR आपण सांगितलं होतं की जर 88च्या खाली आलेला आहे तो जर 88ला क्रॉस करून वरती गेला तर सेंटिमेंट बुलिश होईल, पण 88च्या जर खालीच राहिला तर सेंटिमेंट बेरिशच राहील. तो सेटअप ज्यांनी फॉलो केला आणि ज्यांनी लक्ष दिलं त्यांना ही प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजली असेल आणि या ठिकाणी त्यांना भरपूर शिकायला मिळालं असेल. आपण या ठिकाणी इझिली बघू शकतो की बघा जो सेटअप दिला होता तो एकदम प्रॉपर फॉलो झालेला आहे. त्यामध्ये कुठेही काही मिस्टेक नाही, काही नाही. डबल टॉप बनला, एकदम मस्त टार्गेट. दुसऱ्यांदा हेड अँड शोल्डर पण बनला, त्यानंतर पण एक मोठं टार्गेट. हे दोनच मूव आजचे चांगले होते. त्यानंतर बाकी काही नॉर्मल साईडवेज मार्केट राहिले किंवा डबल टॉपसुद्धा या ठिकाणी बनलेलं आहे. ज्या दिवशी मार्केट बेरिश आहे त्या दिवशी तुम्ही मिळेल त्या बेरिश पॅटर्नला सुद्धा ट्रेड घेऊ शकताय, ठीक आहे. पण फक्त श्युरिटीवाला जो ट्रेड असतो तो रेजिस्टन्सवर असतो आणि आपण जो रेजिस्टन्स दिला होता एक ॲप्रॉक्सिमेट हा रेजिस्टन्स दिला होता, बरोबर आहे. हा रेजिस्टन्स आपण दिलेला आहे 24,698चा सकाळी सेटअपमध्ये. सकाळचा व्हिडिओ तुम्ही मार्केटचा बघू शकता की हा ॲप्रॉक्सिमेट रेजिस्टन्स दिलेला आहे. तर या ॲप्रॉक्सिमेट रेजिस्टन्सवरती जाऊन मार्केटने एक्झॅक्ट डबल टॉप बनवलेला आहे. त्यानंतर अजून एक हेड अँड शोल्डर बनवला आहे. म्हणजे आज आपला सेटअप जो आहे तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे, ठीक आहे. बँक निफ्टीचा जर विचार करायचा म्हटलं तर बँक निफ्टीमध्ये आपण बघू की आपला सेटअप आज काय केलं सेटअपने, ठीक आहे. आज जर आपण बघितलं की हा व्हिडिओ बनवतानाच हा मूव आपला चाललेला होता. म्हणजे हा मूव सुरू व्हायच्या आधीच आपण सांगितलं होतं की या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्न होणार आहे आणि तो मूव कंप्लीट पण झाला की त्याने भरपूर पॉईंट पण दिलेले आहेत. जर आपण बघितलं या ठिकाणी तर इथून ब्रेक झाल्यापासून 594 आणि 777 म्हणजे एक जवळपास 700 आणि 277 पॉईंट जवळपास ह्या ट्रेडने आपल्याला दिलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे 250 पॉईंट आपल्याला या ट्रेडने दिलेले आहेत. सकाळी आपला तो व्हिडिओ होता चालू आणि त्याच वेळी हा मूव सुटलेला आहे आपल्याकडून. त्यामुळं जर दुसरी गोष्ट बघायची झाली तर या ठिकाणी आपण काय सांगितलं होतं की या ठिकाणी आपण बघू शकता सकाळच्या प्रायजेक्शनमध्ये की आपण सांगितलं होतं
एक टाईम फ्रेम छोटीशी करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. आपण काय सांगितलं होतं या ठिकाणी की आपल्याला काय मिळेल, एक रेजिस्टन्सवरती डबल टॉप मिळेल किंवा हेड अँड शोल्डर मिळेल. तर आपला हा जो रेजिस्टन्स होता ॲप्रॉक्सिमेट त्या जवळ तर नाही आलं, पण जवळपास त्याच ठिकाणी एरियामध्ये त्याच आपल्याला एक बेरिश पॅटर्न मिळाला आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो झोन आहे रेजिस्टन्सचा, याच ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे, एक बेरिश पॅटर्न बनवलेला आहे आणि आपण जो पॅटर्न दिला होता तोच वर्क झालेला आहे. या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न बघू शकता तुम्ही या ठिकाणी. 1 मिनिटमध्ये अजून क्लिअर दिसेल तो पॅटर्न. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही या रेजिस्टन्सवरती एक व्यवस्थित एक चांगला पॅटर्न बनवून मार्केट बेरीज झालेलं आहे. पहिला टॉप, त्यानंतर दुसरा टॉप. ॲप्रॉक्सिमेट रेजिस्टन्स घेतलेला आहे मार्केटने. एक्झॅक्ट मार्केट रेजिस्टन्स कोणालाही दरवेळी देत नाही, कारण जर सगळे एक्झॅक्ट सर्वांना मिळत गेलं तर सर्वच ट्रेडर झाले असते. बरोबर आहे. त्यासाठी या ठिकाणी एक डबल टॉप पॅटर्न दिसतोय. तो डबल टॉप पॅटर्न एकदम व्यवस्थित फॉलो झालेला आहे या ठिकाणी. हा डबल टॉप पॅटर्न 1 मिनिट असा. ठीक आहे, आणि हा एकदम चांगल्या प्रकारे आपला चाललेला आहे हा पॅटर्न. याने आपल्याला पॉईंट जर किती दिलेत बघायचं झालं तर 673 आणि खाली कुठं आलेला आहे हा या ठिकाणी म्हणजे 382. तर एक जवळपास 300-350 पॉईंटचं आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे याचं. हा पण सेटअप एकदम चांगला चाललेला आहे. ज्यांनी यावरती लक्ष दिलं की PCR काय होतोय, PCR जर बघितलं, मी सकाळी काय सांगितलं होतं PCR या ठिकाणी आपण बघूया. बँक निफ्टीचा PCR, हा PCR सकाळी ओपन झाला होता 1.07ला. बरोबर आहे. सकाळचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना समजलं असेल. 0.7ला PCR होता आणि 99वरती तो सस्टेन करत होता. बरोबर आहे. तो PCR मी काय सांगितलं होतं की जेव्हा हा 1.07च्या वरती ब्रेक होईल तेव्हा बुलिश होईल, पण त्याच्यावरती बुलिश झालंच नाही. बरोबर आहे. 1.07च्या तिथूनच खाली आलेलं आहे, म्हणजे त्याला बुलिश व्हायचंच नव्हतं. मी सांगितलं होतं सकाळी की 1.07च्या वरती जर PCRने ब्रेक केलं तर मार्केट बुलिश होईल, पण तिथून तसं झालेलं नाही. उलटं तिथून काय झालेलं आहे, बेरीज झालेलं आहे मार्केट. आणि त्याच प्रकारे 1 पासून खाली गेलेलं आहे PCR. दिसतंय तुम्हाला. म्हणजे आज PCR पण बेरीज झाला आणि त्यामुळे एंट्री पण तुम्हाला या ठिकाणी डबल टॉपची मिळत होती. म्हणजे आपला जो PCR आहे तो एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतोय. एकदम चांगलं सेंटिमेंट आपण आज कॅप्चर केलेलं आहे असं म्हणू शकतो. ज्यांनी PCRवरती लक्ष ठेवलं, ज्यांनी सेंटिमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना 100% प्रॉफिट झालेलं असेल. असंच ॲनालिसिस करा, कंटिन्यू व्हिडिओ बघा, व्हिडिओजला लाईक करा म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहताय. व्हिडिओला शेअर करा कारण तुमचे जे मित्र असतील त्यांना त्याचा फायदा होईल. आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा कारण तुम्हाला वेळोवेळी आमचे आलेले व्हिडिओ अपडेट मिळतील. ठीक आहे, थँक्यू.